नमस्कार, मी अतुल मार्डीकर, उद्योग प्रेरणा म्हणजेच AKM ॲग्री व्हॅल्यू चेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आजचं हे पॉवर टॉक हे डिहायड्रेशन सेक्टरमध्ये येणारे इन्व्हेस्टर, फूडप्रिनर्स, ॲग्रीप्रिनर्स यांच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फळं आणि भाज्या यांचं निर्जलीकरण म्हणजेच मल्टी कमोडिटी डिहायड्रेशन या प्रोजेक्टचं फ्युचर हे भारतासाठी आणि जगासाठी अतिशय ब्राईट किंवा प्रॉस्परिटिव्ह आहे। या क्षेत्रामध्ये बरेच जण गुंतवणूक करू इच्छितात असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे। उद्योग प्रेरणाकडेच नव्हे पण बऱ्याचशा सल्लागारांच्याकडे किंवा मशीन मॅन्युफॅक्चररकडे अनेक जे इन्व्हेस्टर्स येतात त्यांना प्रोजेक्ट सुरू करत असताना ड्रायरचं सिलेक्शन हा अतिशय महत्त्वाचा की असा मुद्दा असतो आणि त्याच्यावरती शास्त्रीयरित्या टेक्नो कमर्शियल अँगलनी गायडन्स व्हावं किंवा इनपुट्स मिळावं या अँगलनी हा पॉवर टॉक आहे। डिहायड्रेटर हे इक्विपमेंट ह्या प्रोजेक्टचं हार्ट असतं। ह्या इक्विपमेंटमुळंच ज्या काही ताज्या भाज्या, फळं, स्पायसेस, हर्ब्स ही जी आहेत या प्रत्येकातलं पाणी हे 85% हे 7% कमी केलं जातं। ड्रायर किंवा डिहायड्रेशन ही प्रोसेस ही तसं जर बघायला गेलं तर खूप सोपी, तसं जर बघायला गेलं तर खूप अवघड अशी आहे। जेव्हा कमर्शियल फील्डमध्ये आपल्याला ड्राईड प्रॉडक्ट विकायचे असतात त्यावेळेला त्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेचे निकष हे खूप कडक आहेत आणि हे सगळे गुणवत्तेचे निकष निवडत असताना 70-75% अधिक निकष हे ड्रायरच्या डिहायड्रेटरच्या संबंधामध्ये असतात। त्यामुळे ड्रायर हे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर हा एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चर कमी करण्याचं उपकरण आहे। बॅच टाईप हा जो ड्रायर आहे याच्यावरती आपण आत्ता बोलतो आहोत। म्हणजे जे प्रकल्प 2000 किलो पर शिफ्ट किंवा पर बॅचच्या आतले असतात त्यांना बॅच ड्रायिंग ही प्रोसेस आवश्यक आहे किंवा बॅच ड्रायर डिहायड्रेटर हे घ्यावे लागणार आहेत। आणि हे डिहायड्रेटर घेत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्यातला पहिल्यांदा की हा जो ड्रायर आहे हा थर्मोडायनॅमिकली बॅलन्स्ड असणं आवश्यक आहे। याचाच अर्थ ड्रायरच्या आतल्या भागामध्ये जो एरिया भाजी ठेवायला वापरला जातो त्याच्या प्रत्येक स्क्वेअर इंचामध्ये हीटचं डेसिपेशन किंवा हीट ट्रान्सफर जी काही आहे ही आपल्याला अतिशय इक्वलरित्या तिथे पसरली गेली पाहिजे। हा पहिला अत्यंत महत्त्वाचा निकष आहे। दुसरा महत्त्वाचा निकष जो काही आहे की जेव्हा ही हीट आतमध्ये येते तेव्हा भाजीतून बाहेर पडलेलं जे मॉइश्चर आहे हे बाहेर खेचण्याची त्या ड्रायर किंवा टाकण्याची त्या ड्रायरची क्षमता ही तेवढीच स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो काही आहे की समजा 100 किलो आपण टोमॅटो त्या ड्रायरमध्ये जर डिहायड्रेट करायला लावलं तर जवळजवळ 95 ते 96 किलो पाणी हे आपल्याला बाहेर काढायचं आहे। आणि हे बाहेर काढत असताना याला लागणारी इलेक्ट्रिसिटी जी आहे म्हणजे 1 लिटर पाणी काढायला साधारणपणे 1 युनिट हा खर्च येत असतो असा ढोबळमनाने आपण त्याला थंबरून लावता येतो। आता हे सगळं करत असताना इलेक्ट्रिकल कॉस्ट ही मिनिमाइज कशी करता येईल आणि हे जर डिहायड्रेटर थर्मोडायनॅमिकली बॅलन्स्ड असेल तरच हे शक्य होतं। त्याच्याच बरोबरती याच्यामधले टेम्परेचर कंट्रोलर आणि सेन्सर हे किती अधिक क्षमतेचे आहेत हे सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे। ड्रायर हे कॅपिटल गुड आहे तेव्हा त्याच्यावरती तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ही किमान 3 ते 5 वर्ष विदाऊट मेंटेनन्स चालली पाहिजे एवढ्या स्ट्रॉंग क्वालिटीची असणं आवश्यक आहे। ह्याच्यामध्ये ड्रायरच्या कॅबिनेटचं इन्स्युलेशन असेल, त्याचे व्हील्स असतील, त्याचे ट्रेज असतील, त्याच्यामधला कंट्रोल पॅनल असेल, त्याच्यातले सेन्सर असतील, हीटर असतील, ह्या प्रत्येक गोष्टी कॅलिब्रेट केलेल्या असल्या म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल बिल कमी येणार आहे आणि गुणवत्ता जी काही वाळलेल्या पदार्थांची आहे किंवा भाज्यांची आहे ही अधिक चांगली असणार आहे।
किफायतशीररित्या जर ड्रायिंग झालं तर प्रोजेक्ट 100% सक्सेस होणार आहे. त्यामुळं ड्रायरचं सिलेक्शन करण्याच्या अँगलनी हे महत्त्वाचे इनपुट प्रत्येक उद्योजकांनी किंवा गुंतवणूकदारांनी किंवा या फील्डमध्ये येणाऱ्या प्रत्येकांनी लक्षात घ्यावे. धन्यवाद.